प्रश्न विचारला. काय सांगाल, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, काय पत्रकार परिषद? काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या सांगण्यावरून व यांनी राजाभाऊ देशमुखने जी तक्रार केली होती ही बिनबुडाची आहे. मी एक दलित महिला असल्यामुळं यांनी जाणीवपूर्वक माझी हॅरासमेंट करण्यासाठी यांनी माझं निलंबनाचं पत्र काढलं आणि यांना माझं निलंबनाचं पत्र काढण्याचा काही एक अधिकार नाही आहे. त्यांनी माहितीस्तर माझ्या महिला प्रदेशाध्यक्ष माननीय संध्याताई सव्वालाखे यांना कळवायचं होतं. मला पण एक नोटीस या पत्र द्यायचं होतं, माझी बाजू समजून घ्यायची होती. तेव्हा त्यांनी माझं निलंबन काढायचं होतं, पण त्यांनी ते माझं निलंबन काढू शकत नाही आहे. मला होऊन गेलेल्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनी उमेदवारी दिली, मला तिकीट दिलं आणि खरं तर माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्यामुळं मला प्रभाग क्रमांक 4मध्ये अनुसूचित जाती ह्या वर्गातून उभा राहण्याची संधी मिळाली. खरं तर डॉक्टर कल्याण काळे साहेबांचे मी आभार मानते. त्यांनी मला तिकीट दिलं आणि माझी उमेदवारी अर्ज दाखल करता वेळेस महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राग साहेब होते माझ्यासोबत. त्यांनी माझी बाजू मांडून धरली. तिकीट देण्यात त्यांचा पण खूप मोठा हात आहे. गोरे साहेब होते, सुरेश जलगटेवार होते, गणेश चांदोडे होते आणि मला AB फॉर्म लागल्यानंतर सुद्धा राजाभाऊ देशमुख, अतिक खान आणि पक्षाचे आणखी काही कार्यकर्ते AB फॉर्म लागल्यानंतर तुम्ही पक्षातून विड्रॉल करू शकत नाही, पक्षाशी तुम्ही गद्दारी करू शकत नाही. त्यांनी मला AB फॉर्म लागल्यानंतर सुद्धा रातोरात जाऊन मुंबईला टिळक भवनला गणेश पाटलाकडून एक खोटं पत्र आणलं की माझी उमेदवारी रद्द झाली पाहिजे म्हणून आयुक्तांना देण्यासाठी. पण माझी उमेदवारी रद्द झाली नाही, मी त्या जागेवरून लढले. परंतु माझी हॅरासमेंट त्यांनी माझ्या जागेवर शिंदे गटाच्या एका व्यक्तीला उभा करून तिला पाठिंबा देऊन तिचा प्रचार प्रसार, तिच्यासाठी सभा घेतल्या, डोर टू डोर जाऊन लोकांच्या कड्या वाजून त्यांना सांगितलं की एक हायवा आणि 3 पंजे दाबा आणि हायव्याला निवडून आणा, असा खोटा प्रचार पक्षाशी गद्दारी करत त्यांनी केलेला आहे. दिनांक 15 तारखेला जे मतदान होतं त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी मोठी भव्य दिव्य सभा घेऊन तिथं माझ्या विरोधात त्यांनी तो प्रचार केला आणि सभा घेतली. खरं तर फारुख तुंडेवालेला गटनेता म्हणून राजाभाऊ देशमुखनी निवडून दिलं. त्यांना गटनेता म्हणून त्यांनी आदेश दिले. फारुख तुंडेवाले हे गटनेता झाले आणि जेव्हा कॉप मेंबरला घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी एका कुठल्याही व्यक्तीचं नावाचं पत्र हे फारुख गटनेता यांच्याकडे दिलं नव्हतं आणि मी 7 नगरसेवकांची मीटिंग घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. पक्ष वाढण्यासाठी मी विनोद रत्न पारखे जे माजी नगराध्यक्ष गेल्या 10 वर्षापासून महानगरपालिका ही काँग्रेसच्या सत्ता होती, पण महानगरपालिकेमध्ये राजाभाऊ देशमुख सारखा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं ह्यावेळेस काँग्रेसचा महापौर या काँग्रेसची सत्ता जालन्यामधून महानगरपालिकेमधून हातामधून गेलेली आहे. कारण की जिल्हाध्यक्षपद त्यांना सांभाळता येत नाही, इथले कार्यकर्ता त्यांना सांभाळता येत नाही. आम्ही ती मीटिंग घेतल्यानंतर विनोद रत्न पारखे यांची निवड केली. सगळ्यांना विचारात घेतलं मी 7 नगरसेवकांना आणि विनोद रत्न पारखेंना आम्ही सुकृस्त सदस्यांची उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचं गॅजेटसुद्धा आलेलं आहे. गॅजेटमध्ये त्यांना काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांचे गॅजेट आलेले आहे आणि त्यांनी जो अर्ज दाखल केला मी पत्रसुद्धा त्यांना काँग्रेसचे नगरसेवक म्हणूनच दिलं.
की काँग्रेस ही मोठ्या प्रमाणात वाढेल, कारण की काँग्रेसचं मतदार हे दलित मुस्लिम आहे आणि दलित मुस्लिमाला न्याय देणं हे खूप गरजेचं आहे. पक्ष कसा वाढला गेला पाहिजे याच्यावर फोकस देण्याऐवजी राजाभाऊ देशमुखनी पक्ष कसा विकला जाईल, तिथं साठलोटं कसं सांभाळल्या जाईल, नातेसंबंध कसे सांभाळल्या जाईल, खूप मोठ्या पैशाचा व्यवहार केला त्याच्यामध्ये. त्यांनी भाजपला सपोर्ट केला, शिंदे गटाला सपोर्ट केला, भोकरदनमध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. भोकरदनमध्ये त्यांनी सभापती पदासाठी त्यांनी 2 नगरसेवकाचं मतदान सभापतीला करून घेतलं आणि भाजपला मोठ्या प्रमाणात त्यांनी हात मिळवणी करून त्यांना मदत केलेली तिथं. कारण की त्यांचं काहीतरी दुखणं होतं, त्या दुखण्याला आधार देण्यासाठी, ते दुखणं लपवण्यासाठी त्यांनी भाजपला मोठ्या संख्येत तिथं सपोर्ट केलेलं आहे. राजाभाऊ देशमुख हे काँग्रेस संपवण्यासाठी भाजपमध्ये आलेले आहेत. काँग्रेसमध्ये आलेले भाजपकडून त्यांनी सुपारी घेतलेली आहे की काँग्रेस पूर्ण संपली पाहिजे. आणि ते काही दिवसात तुम्ही बघतालच, काही दिवसात तुम्ही स्वतः त्यांच्या बातम्या लावता की राजाभाऊ देशमुख हे भाजपमध्ये गेले म्हणून. ते पहिलंच राष्ट्रवादीमधून आले, शिंदे गटामधून आले, शिवसेनेतून आले आणि नंतर ते काँग्रेसकडे आले. काँग्रेस ते फक्त संपवण्यासाठी आले. त्यांनी आतापर्यंत काँग्रेस मोठं करण्याचं कुठलंही त्यांनी धोरण दाखवलेलं नाही आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सगळे गणपती, त्यांची जी पतसंस्था आहे त्या संस्थेचे कर्मचारी, शाळेचे कर्मचारी, बरेचसे त्यांचे जे पदाधिकारी आहे तिथले, त्यांच्या शाळेवरचे, त्यांच्या बँकेवरचे, तेच इकडं दाखवतात. त्यांचा PS ओपन सप्पळ हा त्यांच्या आदिवासी निवासी शाळेवरचा वॉर्डन आहे आणि त्या वॉर्डनला ते दिवसभर घेऊन हिंडतात. त्याचं काम तिथं आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना सांभाळायचं आहे. त्यांच्यामुळं खूप मोठी दुर्घटना, मोठी पोकळी आदिवासी समाजाला भोगावं लागली आणि त्या गोष्टीचा खुलासा मी 8 ते 10 दिवसात आपल्यासमोरच बसून करणार आहे. मोठी प्रेस घेऊन मी त्याचा खुलासा करणार आहे आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे. कारण की ते जाणून बुजून दलितांचा आणि SC समाजाची हॅरॅसमेंट कशी करायची हे राजाभाऊ देशमुखला माहीत आहे. त्यांनी जाणून बुजून माझ्यावर आरोप केले आणि माझी हॅरॅसमेंट केले. मी माझ्या पक्षश्रेष्ठीकडे मागणी करणार आहे की राजाभाऊ देशमुखला ताबडतोब पक्षातून हकलपट्टी झाली पाहिजे. आतिक खान जो भाजपमधून आलेला आहे त्याची पण हकलपट्टी झाली पाहिजे. त्याच्याकडे पद नसताना सुद्धा त्यांनी पक्षाचे तिकीट वाटले, पक्षाच्या नावावर मोठी देवाणघेवाण केले, मोठे पैसे लाटले. त्यांना पक्षातून हकलपट्टी झाली पाहिजे म्हणून मी काँग्रेसच्या वरिष्ठांकडं त्यांची तक्रार करून मागणी करणार आहे. ताई, तुम्हाला पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आता की तुम्ही पक्षाच्याच जिल्हाध्यक्षाचा तुम्ही आरोप केला आहे की त्यांनी भाजप व शिंदे गटासंग युती केलेली. असे कुठल्या मतदानात तुम्हाला वाटलं? एक तर भोकरदन नगर परिषद झाली आणि त्यानंतर जालना महापालिका झाली, यामध्ये काय तुम्हाला निदर्शनात आलं? ते जिल्हाध्यक्ष परतूरला जी नगरपालिका, परतूर भोकरदन जी नगरपालिका झाली त्या नगरपालिकेमध्ये परतूरला जे 3 नगरसेवक निवडून आले ते तिन्ही नगरसेवकामधून 2 नगरसेवक भाजपमध्ये चालले गेले. भोकरदनचे 2 नगरसेवकांनी भाजपला राजाभाऊ देशमुखच्या सांगण्यावरून सपोर्ट केला. मग ह्या राजाभाऊ देशमुखला काय अधिकार आहे स्वतःचं पद गाजवायचा आणि पक्षाशी गद्दारी करायचा? त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि पक्षांनी त्याच्यावर पक्ष कारवाई केली पाहिजे. माझ्या महानगरपालिकेच्या वेळेस माझ्यावर एवढा अन्याय झाला, माझ्या विरोधात नगरसेवक गेले, काही पदाधिकारी गेले, तेव्हा राजाभाऊ देशमुखनी त्यांच्यावर कुठलीही पक्ष कारवाई केली नाही. पण माझ्यावर पक्ष कारवाई आत्ताच का होऊन आणि ही वेळ का? त्यांना त्यांचं काय लपवायचं होतं म्हणून जाणून बुजून एक SC महिलाची हॅरॅसमेंट करत तिची निलंबित करण्याचं काय कारण आहे? त्यांना माझं निलंबित करण्याचं काही एक अधिकार नाही आहे. माझ्या पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी माझं निलंबन केलेलं नाही आहे. मी पक्षात माझं पद तसंच आहे.
माझी पक्षाची मागणी आहे की त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. तुम्ही आता एक आरोप केला त्यांच्या शाळेवर, त्यांची जी शाळा आहे, तुम्ही मगाशी नाव घेतलं, त्या शाळेत एक मागे प्रकरण घडलं होतं, त्या प्रकरणावर तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. तुमच्याकडे अशी कुठली माहिती आहे त्या शाळेतल्या त्या प्रकरणाबद्दल काय? मी जेव्हा पत्रकार परिषद घेईल का तेव्हा कागदानिशी आणि डॉक्युमेंटली सगळे पुरावे मी तुम्हाला त्या पत्रकार परिषदमध्ये देणार. तुम्ही बॅक कॅमेराने आता मगाशी मला म्हटल्यात की बाबा त्या ज्या पीडित परिवार होता तो आदिवासी समाजाचा, त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत व या राजकीय पुढाऱ्यांमार्फत झाला, असा कुठला पुरावा तुमच्या हाती आहे? माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे, कारण की ती आदिवासी निवासी शाळा आहे. मी तुम्हाला परत सांगते की मी येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये त्याविषयी सखोल खुलासा करून दाखवेल तुम्हाला. आणि नाही, माझा एक शेवटचा प्रश्न आहे, तुमचं निलंबन किंवा झालं किंवा नाही झालं याच्यानंतर तुमच्यावर ही वेळ का आली? त्या तुम्ही पक्षात असताना असं का त्यांच्या स्पष्टीकरण दिलं नाही? कारण की रोषापोटी तुम्ही पत्रकार? मी रोषापोटी नाही, कारण की ते दलित विरोधी नेते राजाभाऊ देशमुख हे यांना दलित लोक चालत नाही, यांना हे एक नंबर जातीवादी आहे. त्यांना बिलकुलही मी जेव्हापासून पक्ष प्रवेश केलेला आहे तेव्हापासून त्यांना मी खटकत होते, कारण की माझं काम ग्राउंड लेवलचं आहे. मी रोडवरची कार्यकर्ता आहे. मी रोडवर उतरून काम करते. यांनी माझ्याविषयी त्यांना मी जे काम करते त्याची पहिल्यापासून त्यांना त्यांच्या पोटात दुखतं की मी चांगलं काम करते. आताच कसं जाणवलं? तुम्ही इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत काम करताय, त्या अगोदर जाणवलं नाही का? पक्षाच्या विरोधात जायची माझी भूमिका नाही आहे. मी राजाभाऊ देशमुखच्या विरोधात बोलायले, कारण की माझा पक्ष चांगला आहे आणि मी पक्षाची कार्यकर्ता आहे. जरी मी कुठल्या पदावर जरी नाही राहिले पण मी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करणार आणि कार्यकर्ता म्हणून करणार. खासदार कल्याणराव काळे यामध्ये काही मदत केली का? यांच्या कानावर तुम्ही हा विषय टाकला? खासदार कल्याण काळे साहेब यांना दिल्लीचं अधिवेशन लागलेलं होतं, त्याच्यामुळं त्यांची माझी भेट झालेली नाही आहे आणि मी त्यांच्या कानावर हे आणखीन टाकलेलं नाही. आता तुमची मागणी काय असणार? माझी मागणी हीच आहे की राजाभाऊ देशमुख यांची हकालपट्टी पक्षातून झाली पाहिजे.